धन्यवाद. असं वर घ्या थोडं. सगळ्यांना रामकृष्ण हरी. आपल्या थोडं खाली इथून काय वाटलं बंकट स्वामी महाराजांच्या या अखंड हरिनामच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज ज्यांचं कार्याचं कीर्तन होतं ते महंत असे लवकरजी बाबा त्यांच्या इच्छाने नतमस्तक होतो. कसं आमचे महंत लक्ष्मण बाबा मेंढेजी यांच्याही चरणी नतमस्तक होतो. ओके राईट थँक्यू. पुढे नाव घ्यायचे आमचे साखरवाडीचे तात्या यांच्या पण चरणी नतमस्तक होतो. या व्यासपीठावर बसलेले सर्व गुणीजन मंडळी, वारकरी, गावकरी, गायक या सर्वांना मानाचा रामकृष्ण. माझ्या मायबाप जनतेला सगळ्यांना रामकृष्ण. कारण इतके नाव घ्यायचं म्हणलं तर सगळ्याच मावळं आणि एक आनंद विसरलं तर माझ्या लागायचं म्हणून मग नाही घेतलं मग नाही घेतलं. त्यापेक्षा आमचे गिरी बाबाचे पण आले. मला बाबाजींनी फोन केला, म्हणलं येतो. माझी तब्येत खराब आहे बाबा, मला नाही खोटं बोलतो. मी आपला सरळ साधा माणूस, पण आता तुमचा फोन म्हणल्यावर बघा माझे पाय सुद्धा थोडं कापायला. त्या उपोषणाने काय होतं आहे, मला जास्तीचा प्रवासच जमत नाही आता आणि त्रास पण शरीरात खूप येत नाही. पण मला एक आनंद आहे, ज्या वारकरी संप्रदायाचा, ज्या संत महंतांचं सगळ्यांचं एक स्वप्न असतं की हे जगाचं कल्याण व्हावं, हे लोक हे पहिल्यांदा त्यांचं कल्याण व्हावं. त्याच पद्धतीनं मी या समाजाच्या लेकराबाळाच्या त्या जनाचं कल्याण व्हावं म्हणून उपोषण केलं. मला मात्र तेवढाच एक आनंद आहे की शरीराचं वाटोळ झालं, पण समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण. शेवटी आता त्याला विलाज नाही. मी याच पवित्र व्यासपीठावरून या राज्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्हाला अपेक्षा आहे खरं आहे, पण माझी तुम्हाला कर्तव्य हात जोडून विनंती आहे, माझ्याकडून एखाद्या सप्ताहासाठी लग्नासाठी नाही येणं, थोडं सांभाळून घ्या. कारण तुम्ही जर पण बाबांनी थोडं वेगळं सांगितलं. बाबा म्हणले, मी त्यांना असं म्हणलं की तुम्हाला जितके पैसे कमी पडतील तितके सांगा. माझ्याजवळ येऊ ना बाबा, तुम्ही तसं म्हणल्यावर लोकांना वाटतं फाळका फिळका आणलं काय येणे एखादं नसल्याला लोच्या माया मागा लागन. तिसरा ते मंत्री आमदार सरकार प्रामाणिक व्यासपीठावरून सांगतो, सगळे ऐकतेत म्हणून म्हणलं. शंभूराजे देसाई साहेबांना सांगितलं की एका दिवसात निधी तुमचा. मंत्री महोदय ऐकतेत, त्यांना सांगितल्यावर देवस्थानाला द्यायला ते पण कमी पडत नाहीत, मी पण पडणार. म्हणून त्या शब्दानं म्हणलो होतो मी. तुम्ही मनाने असं जर म्हणता मी खिशातून देईन, म्हणून माझ्या खिशात 8 आणा बी नाही. तुम्हाला काय सांगू, या गाडीवाल्याने जर मला इथं सोडून दिलं ना, एसटीनंच जावं लागेल. मी आयुष्यात फक्त इमानदार राहिलो. तुमच्या रक्तामासाचा आहे, तुमचे मान खाली होईन असं एक बी पावली उचललेलं नाही मी, एक पाच. आणि आयुष्यात कधी उचलणार बी नाही. त्या दिवशी बी काहीतरी झालं इथं, बाबाला फोन केला, म्हणलं यायचं काय बाबा, विचारा ते इथंच आहेत. नाही म्हणले, झालं ते थोडं हे होतं. पण एक सांगतो महाराज, कधीही संकट येऊ द्या, तुम्ही हाक मारा, सगळ्यात अगोदर आम्ही उभे राहू. वारकरी संप्रदायावरती, देवधर्मावरती जे काय संकट येईल ते आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहे. पण सगळेच तसे नसतात, 4-2 असतात. बाकी सगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकात गुन्हे गोविंदाने लागतात. 4-2 जण असतात. ते 4-2 जण आहेत ना, तेवढ्यालाच हिसका दाखवायचा. सगळ्यांना दाखवून काही उपयोग होत नाही. सगळे गुन्ह्या गोविंदाने नांदतात. आणि तसं संकटच आलं तर तुम्ही त्याची काळजीच नाही करायची. आम्ही कशाला आहे, आम्हाला दुसरं काही कामच नाही. आता काय केस पीस झाले तर आम्हाला काय नोकऱ्या लागणार नाही. म्हणून ते जे व्हायचं असेल ते होईल. पण ज्यांनी केलं फक्त त्याच्यासाठी, बाकीच्यांना वेटीस धरायचं नाही. बाकीच्यांचा काय दोष नसतोय. आम्ही
वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे कधी गेलो नाही, जाणार पण नाहीत. पण बाबाजी, आम्ही तुम्हाला कधीच सांगू नये, पण मला वाटतंय शिष्य म्हणून तुम्हाला एक सांगायचा अधिकार आहे, तेवढं मात्र सांगतो. आमचे जाधव बाबाजी बी हमेशा असतात, नाना महाराज पण असतात, पण बाबाजी तुम्हाला एक सांगायचं, कधी गुरूंना देवांना कधी सांगायचं नसतं की वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा नियम आहे. पण काय होतंय, मी आता काल्याचं ते अंडा फोडताना बघितल्यावर बोललं पाहिजे, काहीतरी नियम घालून द्या कडक. जो काला घेण्यासाठी गोकुळात देव पाण्यात मासे होऊन गेले होते. सगळे देव काला घेण्यासाठी पाण्यात मासे होऊन गेले, तर हे गोकुळातल्या त्या नंदनानं त्यांच्या हाताला काही लागू दिलं नाही. म्हणले हात धुवायला का होईना, हे गंगेत येतील त्यावेळेस तरी काला घेऊ. म्हणजे इतका पवित्र काला आहे, हे घेण्यासाठी देव सुद्धा आतुरले होते. ती काला कचाकच पायाखाली तुडीला राव. मग मलाही तू राग आणि बोललं ना तर लोकांना वाटतं हे काय, एक कण सुद्धा व्हायला नाही जाऊन दिला पाहिजे आपण काल्याचा, एक कण. इतकं पवित्रता पाळली पाहिजे आपण, इतका नियम पाळला पाहिजे. हे नियमच घालून द्या. पवित्र व्यासपीठावर कोणी यायचं नाही, जाऊ द्या, आमच्यासारखे सगळे खाली काबाळ तिकडं, काय इकडं वर यांचं सगळेच आम्ही मायासहित नसता. मग नियमाचं पालन करा हे सांगा. कारण धर्म आणि धर्माचं वारकऱ्याचं व्यासपीठ हे अजिबात कोणाला बांधायचं नाही, कोणाच्याच पदराला. वारकरी संप्रदाय आणि धर्मानं जे सांगन ते पक्षाने ऐकलं पाहिजे. थोडं उलट व्हायला लागले, पक्ष सांगल ते धर्म ऐकतं काय अशी आम्हाला शंका आली. धर्म सांगन तेच पक्षाने ऐकलं पाहिजे. इतका कडक नियम घालून द्यायचा. काय होईल, याला शिस्त लागल आणि पावित्र्य जपलं जाईल. नसता जे येईल ते त्याच्यासारखंच हुंदडं येत आहे, बसत आहे, कसं टांगड्या लांबीत आहे, कसं वाकडं बसतंय, असं याच्यावर आता सांगितलं. हे बघा, मी कट्टर शिष्य आहे म्हणून बोलतो. इतकं पवित्र काला आहे तो, फोडला त्या टायमाला ज्यांनी धरलं ते गेले बी. खाली पडलेलं आपली सगळ्यांची जबाबदारी, आपल्या देवाचा पवित्र काला आहे तो, आपण पायाने तोडा बा. आणि ज्याला हे धर्माचे नियमच कळत नाही ते व्यासपीठावर काय करतो, त्याचं व्यासपीठावर हाय काय आहे. मला जर काही नियम कळत नाही वारकरी संप्रदायाचा, मी नीट झक मारावं तिकडे खाली. कारण हे पवित्र अशा गाद्या आपल्यासाठी पुण्य कमवत्यात. आज हे राज्य देश स्थिर आहे अशा पवित्र आत्म्यांमुळे. हे जे सगळे महंत रात्रंदिवस जप तप करतात, हे आपल्या कल्याणासाठी करतात. आपण त्या वारकरी संप्रदायाचं धर्माचं पावित्र्य जपलंच पाहिजे. त्याच्याकडून उल्लंघन होता कामा नये. आज इथं लाखो करोडो मायमावल्या त्यात हे ज्ञान श्रवण करायसाठी. आणि शेवटी काही जणांकडून माझ्या सहित सगळ्याकडून असं काही न कळत होतं. एक नियमावली जर घातली ना त्याच्यात सगळे वागतील. आपण धर्माचे वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत, आपण त्याच्यात वाढलोय. आणि सगळ्यांनी जोपर्यंत कीर्तन चालू आहे ना तोपर्यंत त्या गावात कुणी दारू नाही प्यायला पाहिजे, कुणी मांस फीस खाल्लं नाही पाहिजे. त्या गावात एक नियम ठेवला पाहिजे, म्हणजे सगळं ऑटोमॅटिक बंद होईल. आपलं कसा बी पेनारा आला एका बाबाला बेजार करून टाकतो आणि ते थेटीत थोडी येतं. आता मला नाव नाही सांगायचं, पण एक मोठे महंत होते, त्यांचं कीर्तन चालू होतं. एका बेवड्याने इतकं बेजार केलं, ते बाबा शेवटी म्हणले कीर्तन बंद करू का. कशाला बसतो रे आपण सगळे खाली, हे ऐकून घ्यायसाठी. जर बाबांवरती ही वेळ येणार असली, मी कीर्तन बंद करू का, आपण नुसते तोंडावर करून बघणार फक्त. त्या धर्माचं, त्या वारकरी संप्रदायाचं, महंतांचं त्यांना काही त्रास आहे का हे आपण बघितलं पाहिजे ना सगळ्यांनी. आपण धर्मानं दिलेल्या नियमाचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. काही काही ठिकाणी असं होतंय, मग ते त्या दिवशी प्यायचं नाही, शक्यतो पिऊच नका राव. ते आता तरी कशाला घालू, शक्यतो पिऊच नका. आज इथं जेवढे बसलेले लोक आहेत ना तेवढ्यांनी एक संकल्प आजपासून दारूच प्यायची नाही. बंकट स्वामी महाराजांचा तो आशीर्वाद समजा, सगळ्यांनी ठरवा की आता दारूच प्यायची नाही. कोण कोण दारू पितं वर हात करा बरं.
आता इतक्या जण आधी विचारल्यावर तुम्ही काय आलोवर हात करता? तुमच्या पायाला हात लावून सांगतो, दारू पिऊ नका. संसाराचं वाटलं होतं, आपल्या लेकरा बाळाचं वाटलं होत आहे. कोणी कोणाचं नाहीये. सगळे व्यसनापासून लांब जा. आपल्या आपल्यात वाद करू नका. या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं बंकटस्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, हास्यकार बाबाजींच्या चरणी नतमस्तक होऊन, आमच्या मिंगडे महाराजांच्या नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. तसं पाहिलं तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संदीपान दादा व्यासपीठावरती आहेत आणि दादांचा नेहमी आग्रह असतो की वारकरी संप्रदायाचे जे नियम आहेत ते नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तुम्ही येण्याच्या अगोदर कीर्तनामध्ये देखील दादांनी तीच कानटोचणी केली की हे सगळे नियम काटेकोरपणे पाळा. आपण केलेली जी सूचना आहे त्याचं देखील इथून पुढे पालन 100% केलं जाईल. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल संस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्वांना या स्वामी महाराजांच्या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर बरोबर हे आरती तर झालेली आहे. नामदेव तुकाराम नंतर पंक्ती बसतील, 2 वेगवेगळ्या पंक्ती बसतील. माता भगिनींच्या पंक्तीला माता भगिनींनी वाढायचं आहे आणि पुरुष मंडळीच्या पंक्तीला पुरुष मंडळी